कधीच विसरणार नाही बकासूर आणि बलमाने घालवलेले एकत्र क्षण, साजरे केलेले ते दिवस. बकासूर आणि बलमाच्या आयुष्यातलं आठवणीतलं क्षण कायम आठवणीत राहतील. मी तुमच्या सर्वांचा लाडका बलमा. सातारकरांचं हरिण या बलमानं बैलगाडी क्षेत्रात खूप मोठं नाव केलं. तसंच नाव मावळ मुशीच्या बकासूरनं पण केलंय. या बलमानं बकासूरच्या गळ्यात पळावं असं बकासूरच्या फॅन्सला आणि बलमाच्या फॅन्सला देखील वाटते. ही जोड पुन्हा एकत्र धावलीच पाहिजे. अरे बलमा माझ्या भावा, कसा आहेस रे? आता तुझी तब्येत तरी बरी आहे ना? मध्यंतरीच्या काळात तो आजारी पडला आणि मैदानात तुझी उणीव भासू लागली, पण आता तू बरा झाला यातच मला समाधान वाटतंय. अरे बकासूर, तुला तर माहितच आहे बघ, मी पण तुझ्यागतच लय जिद्दी आहे बघ. बलमानं इतिहास घडवून बसलाय, पण मला पण आता तुझ्या साथीची गरज आहे बघ. बरेच दिवस झालं ह्या बलमाचा एक नंबर काय झाला नाही, पण तुला पण माहितच आहे बलमा आणि बकासूर जरी एकत्र असलं तर एक नंबर सहजासहजी कोणाला भेटत नाही. म्हणूनच म्हणतोय माझ्या भावा, बकासूर आणि बलमा ही गाडी धावली पाहिजे बघ. सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर या दोन वाघांनी अखंड महाराष्ट्र गाजवून ठेवलाय बघा. या दोघांची कामगिरी पण तशीच आहे. हे दोघं वाघ आहेत बघा, वाघ. ते पण बैलगाडी क्षेत्रातलं. एक सातारचं हरिण तर दुसरा मावळ मुशीकरांची शान. अखंड महाराष्ट्राची येवन जोडी आहे बघा बकासूर आणि बलमाची. सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी जोडी बकासूर आणि बलमा. या जोडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जोडी गटून पळते. कधी बकासूर बलमाला ओढतो तर कधी बलमा बकासूरला. म्हणजे ही जोडी नरमादीसारखी गाडी गटून पळते. आपल्या सर्वांचा लाडका बलमा बकासूर हे दोघं लवकरच कमबॅक करतील बघा.